गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झालेली आहे। उत्तर महाराष्ट्रात पारा 10 अंशांच्या खाली घसरलाय। पुढील 5 दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। नाशिक शहरासह जिल्ह्याचा पारा घसरल्याने नाशिकच्या चांदीच्या गणपतीला उबदार कपडे परिधान करण्यात आले। स्वेटर आणि शाल पांघरून बाप्पाचं थंडीपासून संरक्षण केलं जातंय। बाप्पालाही थंडी वाजत असेल या भावनेतून गणपतीला शाल पांघरण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे। 91,000 क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे। या कांद्याला सरासरी 3,000 ते 6,500 पर्यंत दर मिळतोय। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 43,374 क्विंटल झाली असून त्याला सर्वसाधारण दर हा 2,166 रुपये क्विंटल इतका मिळालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रिड, लाल आणि पिवळी या जातीच्या मक्याची आवक झाली आहे। लातूरच्या बाजारात सोयाबीनची तब्बल 1 लाख क्विंटलची आवक झाली आहे। सोयाबीनला 3,900 रुपयांचा भाव मिळाल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सीसीआयने 18 लाख क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली आहे। खुल्या बाजारात कापसाला सरासरी 6,500 दर मिळालाय, तर सीसीआयचे दर हे 7,521 रुपये क्विंटलचा दर मिळालाय। अंड्यांच्या दरात डिसेंबर महिन्यात तब्बल 25% वाढ झालेली आहे। 1 महिन्यापूर्वी अंड्यांचा दर 6.5 रुपये होता, तो आता 8 रुपये प्रति नग पातळीवर पोहोचलाय। राज्यभरात नोव्हेंबरच्या पंधरवड्यात रेंगाळलेल्या गाळप हंगामानं डिसेंबरमध्ये वेग घेतलेला आहे। गाळपाबाबत पुणे विभाग आघाडीवर आहे, मात्र साखर उतारा तुलनेनं चांगला असल्यानं साखर निर्मितीमध्ये कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे। राज्यातील साखर गाळप हंगाम सुरू होऊन 1 महिना उलटलाय। अद्याप गाळप हंगाम पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला नाहीये। साखर आयुक्तालयाकडून आतापर्यंत बहुतांश साखर कारखान्यांना गाळपाचे परवाने गेलेले आहेत, पण अजूनही राज्यातील जवळपास 25% साखर कारखाने सुरू झालेले नाहीत। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजानं दादरच्या शिवाजी पार्कात मूक आंदोलन केलेलं आहे। यावेळी बांगलादेशातील घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पंढरपुरात मूक मोर्चा काढण्यात आला। हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली। आर्थिक गणित बिघडल्यानं बेस्ट उपक्रमानं स्वमालकीऐवजी भाडेतत्वावर बस गाड्या घेण्याचा सपाटा लावलाय। खासगीकरणामुळे कायमस्वरूपी कर्मचारी आणि प्रवासी मेटाकुटीला आलाय। भविष्यात बेस्ट आणि प्रवाशांसाठी भाडेतत्वावरील बस धोक्याची घंटा ठरण्याची चिन्ह आहेत। मुंबईकरांना गारेगार आणि वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करता यावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं सुरू केलेल्या भुयारी मेट्रोची रिकामी धावाधाव सुरू आहे। अद्याप पुरेशी कनेक्टिव्हिटी नसल्यानं मागील 3 महिन्यात केवळ 12 लाख लोकांनी प्रवास केलाय। मेट्रो 3 मार्गावरील आरे ते बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरपासून सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर बीकेसी ते कफ परेडपर्यंतचा पुढचा टप्पा कधी सुरू होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा लागली आहे। बीकेसी ते वरळी असा टप्पा मार्चपासून मुंबईकरांसाठी सुरू करण्याचं नियोजन आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल भागातील मुख्य मार्गिकेच्या रुंदीकरणाला सुरुवात झालेली आहे। साकेत पूल ते माजिवडा असे हे काम सुरू असून या कामाला किमान 3 महिने लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे याचा परिणाम नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे। मुंबई आणि ठाण्याला जोडणारा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या वडाळा घाटकोपर ठाणे कासारवडवली अशा मेट्रो 4चं काम अद्याप पूर्ण झालं नाहीये। डिसेंबर 2025 नंतरच मेट्रो 4 ही ठाण्यातून धावेल अशी नवी डेडलाईन देण्यात आली आहे। मुंबईतील धारावीच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे, यासाठी जागरूकता अभियान राबवलं जात आहे। रहिवाशांच्या चौक सभा घेतल्या जात आहेत। ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी यासाठी विविध भाषांमधून टोल फ्री क्रमांक देखील जाहीर करण्यात आले। मुंबई ठाण्यातून हाय स्पीड वॉटर बोटद्वारे नवी मुंबई विमानतळ आता केवळ 17 मिनिटात गाठता येणार आहे। यासाठी यंत्रणांकडून जोरदार तयारी सुरू आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नेमणूक केलेली आहे। क्लीनअप मार्शलच्या सहाय्यानं तब्बल 3,41 लाखांचा दंड वसूल करण्यात पालिकेला यश आलंय। पुण्यात निर्माण होणारी पूरस्थितीची कारणं शोधणारा अहवाल तयार केल्यानंतर त्याचा आता आपत्कालीन आणि अल्पकालीन तसंच दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत। पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 50,556 महिला लाडकी बहिणी योजनेच्या प्रतीक्षेत असून आतापर्यंत 51,254 महिलांचे अर्ज विविध कारणांसाठी फेटाळण्यात आले। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरही पालकमंत्रीपदाची घोषणा अद्याप न झाल्यानं जिल्ह्यातील पाणी नियोजन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्यानं
पाणी उपलब्धतेची चिंता नसली तरी पाणी वाटप नियोजनाची कालवा समिती बैठक लांबणीवर पडल्याचा परिणाम वितरणावर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम सुरू आहे. पुण्यामध्ये राज्यातून येणाऱ्या बसची संख्या लक्षात घेऊन स्वारगेट आगारात 15 तर दापोडी वर्कशॉपमध्ये 20 चार्जिंग पॉइंट बसवण्यात येणार आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागातून जाणारा महत्त्वाचा आणि सतत वर्दळ अशी ओळख असलेला लक्ष्मी रस्ता आज बंद राहणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 कोणतीही वाहतूक करता येणार नाहीये. रस्त्याचा वापर केवळ नागरिकांना चालण्यासाठी करता येणार असल्यानं वाहनांपासून मुक्त रस्त्यावर फिरण्याचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. पुणे शहरात पादचारी दिन साजरा करण्याची तयारी आणि कार्यक्रमासाठी 47 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. त्यासाठीची निविदा मान्यतेसाठी स्थायी समिती पुढे ठेवण्यात आली आहे. पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. संसदेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी मार्कडवाडीमध्ये जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. मार्कडवाडी हे देशाच्या लोकशाहीच्या लढ्याचं उदाहरण झाल्याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी 8ही विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कमीत कमी 50,000 सदस्य तसंच प्रत्येक प्रभागात कमीत कमी 10,000 सदस्य नोंदणीचा संकल्प करण्यात आला आहे. विरोधकांकडून ईव्हीएम बाबत शंका उपस्थित केली जात असतानाच निवडणूक आयोगानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाच्या या आकडेवारीनं विरोधकांना मोठा धक्का बसलाय. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनं विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या गडबडीची शक्यता फेटाळून लावली आहे. शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. विधानसभेत लढण्यास इच्छुक असूनही संधी न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत महामार्गावरून 1,52,00,000 वाहनं धावली असून यातून MSRDCला 1,102 कोटी रुपये महसूल मिळालाय. समृद्धी महामार्गालगत 18 इंडस्ट्रीयल टाउनशिप उभारण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. नवीन सरकार आल्यामुळे पहिल्या टप्प्यात 4 इंडस्ट्रीयल टाउनशिप छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये उभारल्या जाणार आहेत. तर या जागांची पाहणी नुकतीच MIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं केली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले. 1.5 लाख नोकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिले. तर गेल्या 8 महिन्यात मंजूर झालेल्या प्रकल्पांमधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 3.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यामधून 1.2 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील. मुंबई महानगर प्रदेशमध्ये परवडणाऱ्या दरातील घरांची अधिकाधिक निर्मिती व्हावी यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये म्हाडातर्फे बदल शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आलेत. या प्रस्तावित बदलांमुळे परवडणाऱ्या दरातील घरांच्या किमती 30% कमी होणार आहेत. कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील 11,176 घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळानं 2 डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू केलेली आहे. या मोहिमेला आठवड्याभरात चांगला प्रतिसाद मिळालाय. 250 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. परंपरागत इंधनाबरोबरच नव्या इंधनावर भारतात वाहनांची निर्मिती वाढते. भारतातील वाहन उद्योगाचा वेग एवढा आहे की पुढील 5 वर्षात भारतीय वाहन उद्योग जगातील क्रमांक 1चा वाहन उद्योग होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. मेहुल चोक्सी याच्याशी संबंधित असलेल्या 2,565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी विशेष PMLA कोर्टानं परवानगी दिली आहे. त्यानुसार 125 कोटींची मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना देण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय पासपोर्टची पावर आणखी वाढली असून जगभरातील 124 देशांमध्ये प्रवास करता येणार आहे. म्हणजेच या देशांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार नाहीत. पुढची बातमी पाहूयात. कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याबाबत कल्याण न्यायालयाचा निकाल 48 वर्षांनी आलेला आहे आणि या किल्ल्यावर खरं तर मशीद की मंदिर आहे असा कोणताही निर्णय न्यायालयानं दिला नाहीये. मात्र ती जागा शासनाची असल्याचा निर्णय दिलाय. 1966 साली दुर्गाडी किल्ल्यावरील जागेचा ताबा शासनानं घेतला होता. 1976 साली मजलिस मुशाहिल या संघटनेकडून दुर्गाडी किल्ल्याचा जागेवरती दावा करण्यात आला. अनेक वर्ष हा दावा प्रलंबित होता. नंतर मजलिसने सदर जागा ही वक्फची मालमत्ता आहे असं घोषित केलं. मजलिसच्या दाव्याविरोधामध्ये जवळपास 48 वर्ष सुनावणी सुरू होती. त्यानंतर आता कोर्टाने राज्य सरकारच्या बाजूने निकाल दिलाय. मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे.
आणि शासनच या जागेचं मालक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहे. कोर्टाकडून देण्यात आलेल्या निकालानंतर हिंदू संघटना शिवप्रेमींकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती आरती करण्यात आली आणि मोठा जल्लोष देखील करण्यात आला. आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते. ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे. अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या या प्रकरणावरती निकाल लागल्यामुळे आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. राज्यात MBBSच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही तासांपूर्वी पेपर लीक होण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जातोय. सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये चेतना सिन्हा यांच्या माणदेशी चॅम्पियन्सच्या क्रीडा संकुलनाला भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, त्यांच्या पत्नी अंजली आणि मुलगी सारा हिच्यासोबत त्यांनी भेट दिली. आधुनिक स्टेडियमचं उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईत आतापर्यंत जवळपास 2271 रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात 289 जणांनी जीव गमावलेला आहे तर 1671 जण जखमी झालेले आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी अपघातांचं प्रमाण जास्त आहे. सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये बांगलादेशातील अत्याचारांविरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. आमदार नितेश राणे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आजचा मोर्चा हा फक्त ट्रेलर होता. हिंदूंना डिवचल्यास संपूर्ण पिक्चर दाखवू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू आणि बौद्ध समाजातील नागरिकांवरती होणारे हल्ले आणि अत्याचाराच्या घटनांविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने सिंधुदुर्गच्या ओरोसमध्ये मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळेला हिंदू बांधवांसह नितेश आणि निलेश राणे हे बंधू सुद्धा सहभागी झाले होते. यावेळेला बोलताना नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. आजचा मोर्चा मूकमोर्चा होता, पुढचा मोर्चा थेट घरात असेल असा इशारा त्यांनी बांगलादेशींना दिलाय. आणि त्यांना एका पायावर बांगलादेशमध्ये पाठवणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो. धमकी समजायची आहे तर धमकी समजा. लाडकी बहीण योजनेसाठी 2 आपत्त्यांची अट लागू करा अशी विनंती फडणवीसांना करणार असल्याचं ते म्हणाले. 2 आपत्त्या लोकांपर्यंत ती योजना पोहोचणार असा नियम त्याच्यात घाला आणि तरच फायदा घ्यायला जा, नाहीतर हे नालायक आमच्यामध्ये राहणार. आजचा मोर्चा हा फक्त ट्रेलर होता. हिंदूंना डिवचल्यास संपूर्ण पिक्चर दाखवू तेव्हा पळायला जागा उरणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात आले आणि त्यासाठी अनेक संघटनांच्या माध्यमातून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवरती नागपुरातील 6 विधानसभा मतदारसंघातील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. जेजुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजाने बांगलादेशचा ध्वज जाळत हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आक्रोश व्यक्त केला. तर जामनेरमध्ये हिंदू न्याय यात्रेच्या माध्यमातून सकल हिंदू समाजाने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला. संगमनेरमध्येही सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात आमदार अमोल खताळांसह थोरातांचे भाचे सत्यजित तांबे आणि जयश्री थोरात सहभागी होत्या. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून तिथं शांतता, आपले हिंदू बांधव कसे सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करावा. बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधामध्ये लातूरच्या निलंगा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळेला बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.